आणि जसं आतापर्यंत तुम्ही कॉलेजमध्ये कोणकोणते सब्जेक्ट शिकले, एक कन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला. सर्वात आधी तर पहा, तुमचे ॲग्रोनॉमी जसे जे सब्जेक्ट, हे जे सब्जेक्ट आहेत हे तुमचे फॅमिलियर आहेत. ॲग्रोनॉमी. दुसरा सॉइल सायन्स. तिसरा हॉर्टिकल्चर. हे 3 सब्जेक्ट. आणखी इकडे जर समजा इकडे पकडला आपण ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स, त्याच्यासोबत ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, नंतर फिशरी प्लस फॉरेस्ट्री, आणखी सोबत याच्या आणखी लिहून घ्या ॲपिकल्चर प्लस सेरिकल्चर. हे दोन्ही पार्ट मी तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे की या पार्टमधून आलेले एक्झाममध्ये क्वेश्चन, जसं एक राहते हार्डवर्क आणि दुसरं राहते स्मार्ट वर्क, तर दोन्ही याच्यामध्ये पहा. फॉर एक्झाम्पल आता या सगळे याच्यामधून हे जेवढे मी लिहिले याच्यासोबत आता एवढेच नाही आहेत, आणखी आहेत, पण जसे जिथून पेपरमध्ये आलेले जे मार्क आहेत, जसं ॲग्रोनॉमी आहे, सॉइल सायन्स आहे, हॉर्टिकल्चर आहे, याच्यामधून जास्तीत जास्त क्वेश्चन आलेले आहेत एक्झाममध्ये. इकडे मग ASDS आहे, ॲनिमल ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, फिशरी प्लस फॉरेस्ट्री आहे, ॲपिकल्चर प्लस सेरिकल्चर आहे. जसं आता माझ्यासारखा एखादा विद्यार्थी आहे जो समजा प्रिपरेशन करत आहे किंवा अभ्यास करत आहे, अभ्यास करताना मी काय करेल, एक मेंटॅलिटी प्रत्येकाची वेगवेगळी सांगू राहिलो मी. एखादा विद्यार्थी ज्याचा आहे अभ्यास चांगला, जसं मी आता खूप वेळेस एक्झाम दिलेल्या पण आहेत, पेपर पण दिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये मी काय करेल की अरे हे आपण ॲग्रोनॉमी नेहमीच वाचतो, नेहमीच वाचलेला आहे, हे आपला स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे, हा सध्या आपण वाचू नये. सॉइल सायन्स नेहमीच वाचतो, खूप वेळेस विद्यार्थ्यांना शिकवला पण आहे, हा सध्या आपण वाचू नये. हॉर्टिकल्चर पण झाला आहे, हा पण इकडे घेतला समजा ASDS हा पण झालेला आहे. आणि याच्यामधून जर समजा आता पेपरमध्ये 20 क्वेश्चन येत असतील आणि मी हा सिलेबस वाचलेला नाही, पण तरी मी कुठेतरी याच्यामध्ये 15+ मार्क कव्हर करू शकतो ना, करू शकतो. दुसरं ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, फिशरी आहे, फॉरेस्ट्री आहे, प्लस आणखी गव्हर्नमेंट स्कीम आहेत. आणखी त्याच्यामध्ये जे समजा मायनर सब्जेक्ट आहेत, मायनर सब्जेक्ट हा कसा मेजर आहे हे मी तुम्हाला सांगू राहिलो, किंवा मायनर सब्जेक्ट इम्पॉर्टंट का बरं आहे, ज्याला विद्यार्थी निग्लेक्ट करतात की छोटासा का सब्जेक्ट आहे फिशरी, काय टेस्ट देता फिशरीची, नंतर वाचून घेऊ वेळेवर, कुठं फिशरीचं आपलं हेच तर आलं. अजून छोटासा सब्जेक्ट आहे फॉरेस्ट्री, 2-4 लेक्चरचा, काय करता, पण ते 2-4 लेक्चर काय देऊन जातात त्याचं महत्त्व मी तुम्हाला सांगू राहिलो. ॲपिकल्चर सेरिकल्चर काय हनीबीचाच अभ्यास करायचा आहे, मग कुठं एवढं लक्ष देता. सेरिकल्चर काय थोडंसं सेरिकल्चरच्या त्या 2-3 हे आहे, त्यांचे होस्ट क्रॉप आहे, तेवढं करावं लागते, मग कुठं लक्ष देता एवढं. पण त्याचं महत्त्व काय आहे ते सांगतो मी आता याच्यामध्ये पहा, हे सब्जेक्ट आहेत जसे 20 मार्क आणि या एवढ्याच टॉपिकमधून आले समजा 15 मार्क. पण या 15च्या ऐवजी जर मी जसं आता माझी गोष्ट करू राहिलो, माझ्यासारखा विद्यार्थी काय करेल, हे सोडून दिलं मी आणि हा टॉपिक एकदम चांगला प्रिपेअर करा, तरी मी याच्यामध्ये 15 पैकी 14 घेतले, प्लस तिकडे 20 पैकी मी घेतले 18, कारण माझा स्ट्रॉंग सब्जेक्ट होता आणि 2 मी सोडून दिले, तर 14 समजा हा झाला 18, किती झाले 32 झाले मार्क. दुसरा एक विद्यार्थी तुमच्यासारखा विचार जसा करू राहिले त्या विचारानं जर गेले, तर हे तर आहे तुमच्या फॅमिलियर आहे, हे तुम्ही वाचलं. सोबत एखाद्या विद्यार्थ्याने समजा हेच केलं किंवा तुम्ही समजा हेच केलं, जिथं ॲग्रोनॉमी आहे, सॉइल सायन्स आहे, हॉर्टिकल्चर आहे, असा विचार केला की हे सब्जेक्ट आपण सोडून देऊ, हे सब्जेक्ट सोडून दिले तुम्ही, तर इथं तुमचे 15 पैकी किती मार्क गेले, सगळेच गेले. किती गेले सगळे. ज्याच्यामध्ये बरं तुमचा ASDS सर आमचा फॅमिलियर सब्जेक्ट आहे, आम्ही केलं होतं ASDSचं, ASDSचे धरून घ्या तुमचे 5-1 मार्क, पण तरी इकडे तुमचे किती 10 मार्क गेले. आणि तिकडचा तुमचा खूप चांगला स्ट्रॉंग पॉईंट आहे, तुम्ही 15 जरी घेतले तरी 15, पण इकडचे हे जे आहे, जसं तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन आला सॉइल सायन्सच्या रिलेटेड, ॲग्रोनॉमी रिलेटेड, तुम्ही काहीतरी ऑप्शन एलिमिनेट करून किंवा त्याची लँग्वेज थोडीफार समजून तुम्ही काहीतरी तुक्का लावू शकता ना, 50-50. पण जर इकडे जर बॉटनिकलच नेम आलं, व्हॉट इज द बॉटनिकल नेम ऑफ ग्रास कार्प, काय मारसान तुक्का,
व्हॉट इज द बॉटनिकल नेम ऑफ सुळबाबूळ. मग काय करसान, मग काय मारू सर, अकेशिया निलोटिका मारू की लुसियाना लुकोसिफेला मारू, काहीच माहीत नव्हतं. मग इथं तुमचे फिक्स कन्फर्म मार्क लॉस होऊ राहिले चालले, पण तिकडे तुम्ही 50-50 तरी करून कसे तरी करून तुम्ही येऊ राहिले. मग इकडच्या विद्यार्थ्याचे काय झाले, किती मार्क आले, इकडचे तर पूर्णच गेले. जे इकडे होते ना, आपण 15 गृहीत धरले होते, तुम्हाला आले याच्यामधले मार्क. सर इंजिनिअरिंग थोडंफार आम्ही पिस्टन आणि हे ते केलं होतं, याच्यामधले धरून घ्या 2-4 मार्क. बरं, याच्यामधले दोन्ही मिळून तुम्ही समजा 15 पैकी किती घेतले, 6-1 मार्क घेतले. मग 6-7 मार्क आणि इकडचे 15 पैकी पूर्ण घ्या. त्या 20 पैकी तुम्ही किती घेसाल, आणखी किती तुमचा स्ट्रॉंग असला तरी तुमचे किती झाले समजा 18. बरं 20च पकडले तरी 20 आणि इकडचे 6, 7, 8 धरून घ्या, तरी तुम्ही कुठं चालले 28 पर्यंत. तरी स्कोर कोणाचा जास्त आहे, या विद्यार्थ्याचा. कारण ते तर करतच होतो सर, नेहमीच करतो, कॉलेजलाही होतं. पण अलाइड सब्जेक्ट जे आम्ही फक्त कॉलेजला केलेच नाही, ज्याच्याबद्दल आम्हाला माहिती नाही, जसं ॲपिकल्चर आहे, सेरिकल्चर आहे, फॉरेस्ट्री आहे, फिशरी आहे, हे तर होतेच, हे तर आम्ही नेहमीच वाचतो. याच्याबद्दल आम्हाला माहीतच आहे, फील्ड क्रॉपमध्ये काय आहे, वांगे टमाटे, इकडे आम्हाला माहीतच आहे. सॉईल सायन्समध्ये सॉईल आहे, रॉक आहे, मिनरल्स आहे, सॉईल प्रोफाईल आहे, हे पण आम्ही शिकलो होतो. हॉर्टिकल्चर हे सर फ्रूट क्रॉप शिकलो होतो, पोमोलॉजी शिकलो, ऑलिरिकल्चर शिकलो. ॲनिमल हजबंड्रीमध्ये सर शिकलोच आम्ही, मेंढ्या आहे, गधे आहे, घोडे आहे, सगळंच शिकलो. शेळ्या आहेत, हे आम्ही नॉर्मली पाहतून शिकतोय. पण फिशेसबद्दल आम्हाला लवकर इन्फॉर्मेशन भेटत नाही. फिश खाणारी प्रत्येक जण बरं खाणारी असले, त्याच्याबद्दल फिश फार्म किंवा फिश पॉन्ड आपल्याला पाहायला लवकर मिळत नाही. फॉरेस्ट्रीमधले जंगली झाडं आपल्याला पाहायला मिळत नाही, जसे मेडिसिनल क्रॉप आहेत. फॉरेस्ट्री म्हटलं म्हणजे फक्त फॉरेस्टच आला आहे का, किंवा ज्याच्यामध्ये आपण फक्त जंगलाचाच वापर करू राहिलो का, त्याच्यामध्ये भरपूर आहे. फॉरेस्ट्रीमध्ये फॉरेस्ट्रीज आहेत. फॉरेस्ट्रीजमध्ये सोबत त्याच्यामध्ये आणखी नंतर इम्प्रूव्हमेंट केल्यानंतर हॉर्टिकल्चरल क्रॉप आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला फ्रूट्स मिळतात. फॉरेस्ट्रीमधून पण फ्रूट्स मिळतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे क्रॉपसुद्धा ग्रो केल्या जाऊ शकतात. ॲनिमलचं तिथं रिअरिंग केल्या जाऊ शकते. ॲपिकल्चर, हनीबीज सर, हनीबी माहिती आहे, पण मध कसं एक्स्ट्रॅक्ट करतात, कोणत्या हनीबीज पाळल्या जातात, कोणत्या जंगली हनीबीज आहेत किंवा वाईल्ड स्पेसीज आहेत, त्याच्यानुसार कशा प्रकारे वेगवेगळ्या त्याच्या स्कीम आहेत, याच्याबद्दल तर आपल्याला काहीच माहिती नाही ना. ते तरी माहिती आहे थोडंफार, सेरिकल्चरबद्दल माहिती नाही. मग इकडचा आलेला क्वेश्चन किंवा हे जे मायनर आहेत ज्यांना आपण निग्लेक्ट करतो, ते मेजर अशा प्रकारे राहतात. आणि विद्यार्थ्याचा स्कोअर करून देणारे किंवा तुमच्या या सगळ्या सब्जेक्टमधून येणारी सर्वात इम्पॉर्टंट एक्झाम आहे, त्याच्यामध्ये नाबार्ड, दुसरी AFO आणि तिसरी RRB असो, ह्या एक्झाम झाल्या. मग या सगळ्या एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन, त्याच्यामध्ये हे मायनर सब्जेक्टनी चांगला मेजर रोल प्ले केला आहे. ज्याच्यामध्ये एक ॲव्हरेज MCERचा स्टुडंट जरी म्हटला किंवा जो जनरल ॲग्रिकल्चर ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासही केला, त्याचा ॲग्रोनॉमी चांगला आहे, तुमचाही चांगला आहे. त्या विद्यार्थ्याचा सॉईल सायन्सही चांगला आहे, तुमचाही चांगला आहे. सगळ्यांचं हे सगळंच चांगलं राहते. आणि बेसिक बुक ॲग्रिकल्चर कॉलेज झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी MCERसाठी प्रयत्न केले, त्यांनी हे सगळं वाचलेलं राहते. पण मग MCERचा विद्यार्थी अभ्यास करू राहिला, पण त्यांनी एवढं इकडे लक्ष दिलेलं नसते. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, करंटच्या न्यूज कशा काढायच्या, तुम्हाला क्लास जरी कुठून गायडन्स नाही मिळालं, तुम्हाला मी तेही सांगितलं होतं, PIBच्या न्यूज पाहायच्या. PIBच्या न्यूजमध्ये मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मल वेलफेअरच्या वेबसाईटवर पाहायचं, ज्याच्यामध्ये तुम्हाला करंट ॲग्रिकल्चरमध्ये काय सुरू आहे हे सगळं पाहायला मिळते. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या राहतात, पण मग त्या कधी त्याच्यामध्ये मग हे सब्जेक्ट अभ्यास चांगला करावा लागणार. ॲपिकल्चर, सेरिकल्चर, मग हे सगळं केल्यानंतर नॉर्मल ॲव्हरेज मार्क कट ऑफ प्रत्येकाचा निघून जाते. कट ऑफ यांचा पण निघते, कट ऑफ यांचा पण निघते, पण त्याच्यामध्ये कट ऑफच्या वर लीडही पाहिजे ना. मग लीड एका मार्गानं विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जाणारे किती राहतात ते मी तुम्हाला दाखवलेले आहेत. एक्झाम्पल दाखवलं आहे ना, एवढं मोठं दाखवले आहेत ना. 1 मार्क, 0.25, 1.5 मार्क असे पण होते, खूप वेळेस होते. आणि तिथं मग हे असे सब्जेक्ट कारणीभूत ठरतात. अरे यार 2-3 पेजेसच होतं, 2-3 लेक्चरच होते, आणि ॲपिकल्चर वाचला असता तर आज AFO असतो. चांगला सेरिकल्चर वाचला असता तर त्याच्यामधून 2-3 क्वेश्चन आले. आणि तुम्ही जर मागच्या 5 वर्षाचा जर रेशिओ पाहसाल तर या एका सब्जेक्टनं या 3 एक्झाममध्ये आलेले जे क्वेश्चन आहेत, ते क्वेश्चन तुम्ही पाहसाल किती आले असतील अंदाजे क्वेश्चन. 5 वर्षांमध्ये 3 एक्झाममध्ये टोटल क्वेश्चन फॉरेस्ट्रीमधून एक अंदाज तुमचा
अंदाज अपना अपना. हां 8. हां 5 वर्षाची गोष्ट करू राहिलो आम्ही. हां घ्या, एक एक आकडे निवडून घ्या आपापले. टोटल क्वेश्चन आलेले आहेत आतापर्यंत 26 या मागच्या 5 वर्षांमध्ये, ज्याच्यामध्ये प्रत्येक एक्झाममध्ये म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर 5 वर्षांमध्ये किती पेपर झाले? 5 त्रिक 15 आणि म्हणजे 15 दुनी 30, जवळपास तो 26चा आपण ॲव्हरेज पकडला तर नाही काही ते प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला 2-2 क्वेश्चन तरी दिसूनच राहिले. आणि फॉरेस्ट्री सब्जेक्ट एका दिवसात तुमचा वाचणं होते, एकच दिवस, जास्तही नाही. म्हणून मी तुम्हाला म्हटलं बॉटनिकल नेम चांगले पाठ ठेवा आतापासून, ज्याच्यावरून बॉटनिकल नेमवरून 2 ते 3 मार्काचे क्वेश्चन आलेले आहेत. सर्वात जास्त फॉरेस्ट्रीच्या सिस्टीम आणि त्याच्या टर्म्स त्याच्यावरून क्वेश्चन आलेले आहेत. 10 ते 12 क्वेश्चन तर त्याच्यावरून आहेत. मग बाकी त्याच्यामध्ये आणखी काही वेगवेगळ्या टर्म्स आहेत, त्याच्यामधून फॉरेस्ट्रीचे टूल्स आहेत, त्याच्यामधून एखादा क्वेश्चन. मग हे क्वेश्चन किंवा जेव्हा मग 1 मार्क, 1.5 मार्क, 2 मार्क तेव्हा जर सिलेक्शन हुकते ना, मग तेव्हा माणसाला वाटते की फॉरेस्ट्री वाचायला पुरला असता. एवढं सगळं केलं तर मग काय, बाल बचे नाही, इथं बाल मरते आहे लोक. बाल सारखे मरून जातात. मग अरे यार वाचायला पुरला असता, थोडा सक्त होता असं गोष्ट. तर असा हा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, ज्याचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि हे इम्पॉर्टन्स तेव्हाच माणसाला समजते. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं जोपर्यंत झटके बसत नाही तोपर्यंत तुम्ही सुधारसाल नाही. एखादा जेव्हा झटका बसायला लागला असा सर अरे यार पॉईंट 25नच राहिला, मग तुम्हाला घरचे म्हणतात एवढ्या कमी मार्कांना राहिला तर थोड्या वेळानं थोडा अजून अभ्यास करायचा होता. मग तुम्ही म्हणसाल सर ते आम्हाला थोडी समजलो तेव्हा की थोडा अजून अभ्यास केला असता तर लागलो असतो. ते अशी गोष्ट राहते. त्याच्यामुळे क्वेश्चन कुठून येईल, कसा येईल, सिलेबसमध्ये आहे तेवढं तुम्हाला वाचणंच आहे. पाहायचं. आता सर्वात आधी पहा फॉरेस्ट. तर फॉरेस्ट म्हणजे काय? फॉरेस्ट म्हणजे काय? अ फॉरेस्ट कॅन बी डिफाईन ॲज अ रिजन विथ हाय डेन्सिटी ऑफ ट्रीज. म्हणजे असा रिजन ज्याच्यामध्ये हाय डेन्सिटी ऑफ ट्रीज किंवा ट्रीजचं जास्तीत जास्त काय आहे, डेन्सिटी जास्त आहे, त्याची घनता जास्त आहे, त्याचं प्रमाण जास्त आहे, डेन्सिटी. फॉरेस्ट इज द हॅबिटॅट होम फॉर अ व्हेरायटी ऑफ लिव्हिंग बीइंग्स इन्क्लुडिंग प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. तर हे जे फॉरेस्ट आहे हे काय आहे, हॅबिटॅट आहे, हे घर आहे ज्याच्यामध्ये खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम पण आहेत, ॲनिमल पण आहेत. आणि बऱ्याच साऱ्या भागात जर तुम्ही गेले तर काही ठिकाणी लोकही तिथं राहतात, आहे ना वेगवेगळे. आता आदिवासी जमात आहे किंवा इकडे तुम्ही गेले भंडारा, गोंदिया, गडचिरोली त्या साईडला पण आहेत. काही ठिकाणी त्याच्यामध्ये कन्झर्व केलेले, जसं कुठं नंदनवन आहे जसं जंगलामध्येच आहे. मग हे जे केलेलं आहे तर हे सगळ्याचं काय आहे ते हॅबिटॅट आहे फॉरेस्ट. आता फॉरेस्टबद्दलही आणखी तुम्ही पाहिलं तर फॉरेस्टमध्ये आपण फॉरेस्ट्री सब्जेक्ट शिकू राहिलो तर आपल्याला फक्त जंगली स्पेसिस त्याचाच अभ्यास करायचा आहे का? त्याच्यामध्ये मग तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये विचारल्या जातात. आता फॉरेस्ट गव्हर्नमेंटची जर आपण गोष्ट केली, फॉरेस्ट एरिया कशाला म्हणू आपण, गव्हर्नमेंटकडून असा एखादा एरिया हे केला जाते की ज्याला आपण म्हणजे तो गव्हर्नमेंटकडून ग्रांटेड राहते किंवा हा एरिया आहे, या एरियामध्ये लोकल पीपलला झाडं तोडण्याची किंवा इथली वस्तू बाहेर नेण्याची परमिशन राहत नाही, त्याला आपण फॉरेस्ट म्हणू. जसं काही आपण हे म्हणतो आता टायगर रिझर्व मागे आपली ट्रिप गेली होती, तिथं तुम्हाला बोर्ड दिसले असतील जे ट्रिपला होते त्याच्यामध्ये बोर्ड. आता तिथं ट्रिपला गेल्या तर काही फक्त हाशी मजाक आणि बोंबल्यासाठीच तिथं गेले होते. गेले तिथं इकून बोंबलत गेले आणि तिकून बोंबलत आले, काहीच केलं नाही. पण तिथं फॉरेस्टमध्ये गेले तर थोडंफार काहीतरी एज्युकेशनल टूर, काहीतरी मी नेहमी म्हणत राहतो तुम्हाला काहीतरी एक्सप्लोअर तुमच्याकडून झालं पाहिजे. तसं एक्सप्लोअर कसं झालं पाहिजे, जसं तिथं खूप साऱ्या स्पेसिस होत्या. ते जे 2 गाईड होते सोबत, त्या गाईड माझ्या गाडीत कोण होतं, माझ्या गाडीत तुम्ही होत्या वाटते. तर गाडीमध्ये जेवढ्या आता मुली होत्या तर त्या गाईडला आम्ही एवढी इन्फॉर्मेशन विचारली, बरीच इन्फॉर्मेशन तिथं माहीत पडली. महुआ ट्रीबद्दल बोललो होतो मी त्यांच्याशी. ते जे महुआ ट्री आहे, आता महुआ ट्रीबद्दल आम्ही तिथं इन्फॉर्मेशन कलेक्ट केली त्यांच्याकडून. महुआ ट्रीची मागे न्यूजमध्ये आलं होतं, या ट्रीचं जे आहे याच्यामध्ये याची पूजा करतात जंगलामध्ये लोक. त्याचे जर तुम्ही पत्रवाळ्या पाहिल्या असेल, पत्रवाळ्या माहिती आहे ना, जुन्या काळी येत होत्या. ज्या भागात केळी आहे त्या भागात केळीचेच पानं येतात डायरेक्ट. पण आपल्याकडे जर दुकानात तुम्ही गेले त्या पानाच्या जर पत्रवाळ्या आणल्या तर महुआ ट्रीच्या राहतात.
त्याच्यापासून फॉरेस्ट लोकांसाठी ड्रिंकही बनवल्या जाते, त्याच्यापासून ऑइलही एक्स्ट्रॅक्ट केल्या जाते. म्हणजे त्याचा असा कोणताच पार्ट नाही जो युजफुल होत नाही. महुआ ट्रीज आहे, नंतर तिथं असे बोर्ड लावलेले होते की इथले जंगल तोडण्यास मनाई आहे किंवा इथलं कोणतंही एक लाकूडही बाहेर नेता येत नाही. आणि तो व्यक्ती सांगत होता, तो म्हणे आम्ही पूर्णपणे याच्यावर डिपेंड राहतो, जसं या ट्रिप मारणे तेवढा आमचा पैसा आणि बाकी वेळेत तिथं बाकी क्रॉपचं कल्टिवेशन करणे ते मार्केटमध्ये विकणे, बाकी वेळेत आम्ही म्हणे कापूस घेतो आणि फॉरेस्ट ट्रीज किंवा असा जिथं मुरमाड भाग आहे अशी तिथं जमीन आहे त्या भागात मग मिरचीसारखे पिकं घेतल्या जातात. मिरची किंवा त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण बोललो होतो सबजिस्टन्स फार्मिंग. सबजिस्टन्स फार्मिंग म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो उदरनिर्वाह प्रकारची शेती. म्हणजे शेतकरी स्वतःच्या कन्झम्पशन पुरताच तिथं ग्रो करतात, त्यांना मार्केटचं किंवा मार्केटमध्ये कॅशसाठी येण्यासाठी ते प्रयत्न करत नाही. जेवढं त्यांचं फॅमिली कन्झम्पशन पोट भरलं तेवढंच पिकवलं, बाकी त्याच्यामधून जास्त पैसा आला पाहिजे किंवा मार्केटमध्ये विकू असा त्यांचा उद्देश राहत नाही. त्याला म्हणतो आपण सबजिस्टन्स फार्मिंग. त्या सबजिस्टन्स शब्दाचा अर्थच आहे उदरनिर्वाह प्रकारची शेती. हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे, हा क्वेश्चन खूप वेळेस आलेला आहे. आणि बाकी नॉर्मल ज्या एक्झाम दिसतील तुम्हाला, जसं सरळ सेवेच्या म्हणा, कृषी सेवक म्हणा, कृषी विस्तार म्हणा, CWC म्हणा, FCI म्हणा, बाकी जेवढे ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी म्हणा, ह्या ज्या आहेत याच्यामध्ये अशा टाईपचे एक्झाम्पल येतात. सस्टेनेबल फार्मिंग, सबजिस्टन्स फार्मिंग, पर्मॅकल्चर. तर त्याला उदरनिर्वाह प्रकारची शेती म्हणतात. मग आता फॉरेस्टमध्ये पहा, लोकॅलिटी राहूनच राहिली, लोकल पीपल राहूनच राहिले, त्यांचंही कशावर, त्यांचं पोट भरणं कशावर सुरू आहे, फॉरेस्टवर. फॉरेस्टमधून आणखी काय काय मिळते, मेडिसिनल प्लांट पण तिथे लावल्या जातात, त्याच्यापासून मेडिसिन मिळू शकते. म्हणजे पूर्णपणे जंगल तोड न करता तुम्ही त्याचं काहीतरी छाटणी केली तर त्याच्यापासूनही तुम्हाला यूज होते. दुसरं त्याच्यामध्ये आणखी जुने जे लोक काय करत होते, एक शिफ्टिंग कल्टिवेशन होतं, तुम्ही वाचलं असेल. तेव्हा आपण एवढं लक्ष देत नव्हतो, आपल्या भूगोलाच्या याच्यामध्ये होतं ते, इतिहास भूगोलमध्ये 7वी 8वी 9वीत झूम प्रकारची शेती. हे मोठी थोडक्यात उत्तरे लिहा, झूम प्रकारची शेती म्हणजे काय. आपण काय जे जसंच तसं पाठ केलं, ते परीक्षेची गुरुकिल्ली आणली, एक असे ते बालविद्या, दुसरं ते 21 अपेक्षित प्रश्नसंच, नाही तर मग ते पहिले ते झाले डायमंड. डायमंड माहिती आहे की नाही, कोहिनूर, काही ठिकाणी तेच डायमंड, कोहिनूर. ते कोहिनूर आणलं, बाकी चिठ्ठीवाली तर होतेच, ते त्यांची ते कोहिनूर काय उद्या सकाळी पेपर आहे का, रात्री 8 वाजता ते कोहिनूर घ्यायसाठी बाजारात, दादा ते कोहिनूर द्या. तेवढी 25-30 रुपयाची घेतली, तेच फाडली की सकाळी बेल्टमध्ये इकून तिकून ठेवली, सकाळी पेपर. आणि काही जण त्याच्यामधून अभ्यासही करत होते, कारण त्याच्यामध्ये शॉर्ट आन्सर लिहिली असायची. पण आपण होतो कुठं, सबजिस्टन्स फार्मिंग, शिफ्टिंग कल्टिवेशन. मग शिफ्टिंग कल्टिवेशन ही हा कन्सेप्ट कसा होता, आधी शिफ्टिंग कल्टिवेशनमध्ये काय होत होतं, एक राहते शिफ्टिंग कल्टिवेशन आणि दुसरं होतं टोंग्या. शिफ्टिंग कल्टिवेशन तुम्ही ऐकलं असेल, त्याला म्हटलं होतं आपण झूम प्रकारची शेती. तर शिफ्टिंग कल्टिवेशन आणि एक आहे टोंग्या. आता टोंग्या जे आहे आणि एक शिफ्टिंग कल्टिवेशन. तर तेव्हा फॉरेस्ट मध्ये राहणारे जे लोक होते यांची मान्यता कशी होती, हे काय करत होते, शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणजेच काय, एका ठिकाणाहून जमीन दुसऱ्याकडे शिफ्ट केली, एका ठिकाणाहून जमीन तर उचलून ठेवता येणार नाही, त्याच्यावर असणारे जे क्रॉप्स आहेत हे शिफ्ट केले. मग शिफ्ट करण्याचं कारण काय आहे, कारण तेव्हाची मान्यता कशी होती की तेव्हा ते लोक होती जंगलची देवी आहे किंवा जंगलाची देवी आहे, त्या देवीला खुश करण्यासाठी आपल्याला त्याची बली द्यावी लागणार आहे. ते बली कशी देत होते, त्या जमिनीमध्ये फॉर एक्झाम्पल जसं आता यावर्षी त्यांनी जंगल आहे, जंगलामध्ये शेती केली, शेतीमध्ये त्यांनी क्रॉप पिकवले, मग ते पहिल्या दिवशी घेतले, दुसऱ्या वर्षी तेच, तिसऱ्या वर्षी तेच, पण जमिनीमधले न्यूट्रिएंट्स आता कमी होऊ राहिला ना, ते न्यूट्रिएंट त्या क्रॉपकडून घेतल्या जाऊ राहिले. मग घेतल्यानंतर काही कालांतरानं काय झालं, न्यूट्रिएंटची तिथं कमी झाली, कमी झाल्यानंतर प्रॉपर तिथं उत्पन्न होत नव्हतं. मग यांची मान्यता कशी होती की आता आपली देवी नाराज झाली, मग देवीला आता बली द्यावी लागते. मग बली कशाची, तर हे झाडं पेटून द्या, जे क्रॉप आहे ते पेटून द्या. ते पूर्णपणे जंगल जाळून टाकत होते. जंगल जाळलं म्हणजे काय, आपण काय तिथं त्यांची बली दिली. मग बली दिली तर मग त्याच्यानंतर ते दुसऱ्या ठिकाणी जोपर्यंत हे पेटवून दिले की दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होत होते आणि तिथं दुसरं पीक घेत होते, तिथं उत्पन्न. मग इकडे हे पेटलं की तिकडे त्यांचं उत्पन्न चांगलं येत होतं, त्यांना वाटत होतं आता देवी खुश झाली, झालं आपलं उत्पन्न आलं.
मग तिथं काही दिवसांनी परत तसंच व्हायला लागलं की देवी नाराज झाली, ते तिथलं पेटून देणे की परत दुसरीकडे येणे, परत मग ते वापस त्याच जागेवर येत होते. पण हे तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपण काय करतो, हे जे पूर्णपणे पेटवल्या जातात झाडं, पेटवल्यानंतर याच्यामध्ये काय राहते, कार्बन राहते. बेसिक स्ट्रक्चर प्लांटचं कशापासून बनलं होतं आपण पाहिलं होतं, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. तर त्याच्यामध्ये हे तिघांचं प्रमाण जास्त त्या राखीमध्ये राहते, राख जे राहते ना. आणि मग तिथं आल्यानंतर परत एखादं पीक घेतलं तर त्या पिकाचं उत्पन्न चांगलं येत होतं. म्हणजे काय, देवी खुश झाली. मग त्याच्यामुळे उत्पन्न चांगलं येत होतं, तर मग ते परत ते तिथंच उगवत होते. पण त्याच्यामुळे नेमकं काय होतं, जंगलच्या याच्यामुळे जाळल्यामुळे तिथं जास्तीत जास्त लॉस होत होता ट्रीजचा, फॉरेस्ट ट्रीजचा लॉस होत होता. मग गव्हर्नमेंटने हे एक लिगल सिस्टीम आणली, ज्याला नाव दिलं टोंग्या. हा कन्सेप्ट असा होता ज्याच्यामध्ये जंगलामध्येच आपण काय वेगवेगळ्या क्रॉपचं कल्टिवेशन करत होतो, लाईफस्टॉक घेत होतो. पण याच्यामध्ये काय होतं की तिथं जंगल पेटवून देत होते. हीच लिगलाइज सिस्टीम आहे. याच्यामध्ये पण तेच करू राहिले. फॉरेस्टमध्ये काय करतात, क्रॉपचं कल्टिवेशन केलं जाते, पण इथं फॉरेस्टला जाळण्याची परवानगी नाही आहे. इथं मग गव्हर्नमेंट काय करत होते, एखादा व्यक्ती आहे त्याला तिथं कल्टिवेशन करायचं आहे, तर मग ते तेवढी जमीन देत होते. त्या जमिनीमध्ये तुम्हाला आतमध्ये इंटर कल्टिवेशन करता येईल, पण तुम्हाला फॉरेस्ट जाळण्याची परमिशन नाही आहे. किंवा ते झाड कापून तिथं जमीन साफ करून मग तिथं आपण काहीतरी शेत तयार करू, क्रॉपचं कल्टिवेशन करू, असं करता येत नव्हतं. जशी जागा मिळेल त्याच्या अंडरमध्ये तुम्ही एक तर मग शेड लविंग क्रॉप लावा. मग त्याच्या अंडरमध्ये असे पिकं लावल्या जातात जे सावलीमध्ये जास्त प्रमाणात चांगल्या प्रकारे उगवल्या जाऊ शकतात. कारण फॉरेस्टमध्ये काय राहते, क्रॉप कॅनॉपी डेन्सिटी जास्त राहते, क्रॉपची कॅनॉपी जास्त राहते, ज्याच्यामुळे काय होते, सनलाईट पूर्णपणे जमिनीपर्यंत पोहोचत नाही. मग त्याच्यामुळे तिथं कसे शेड लविंग पिकं लावल्या जातात. आणि ही मग परमिशन दिल्या गेली, त्याला आपण नाव दिलं टोंग्या कल्टिवेशन. नंतर ॲक्वा फॉरेस्ट्री आहे, ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये मग हे सगळं आलं. त्याच्यामध्ये मग तुम्ही ॲनिमलचं पण रिअरिंग करू राहिले. मग त्याच्यामध्ये गायी आहेत, म्हशी आहेत, शेळ्या आहेत, मेंढ्या आहेत, यांचं सगळ्याचं पालन करू राहिले. नंतर तिथंच आणखी म्हणजे असं खूप साऱ्या गोष्टीची ते काय इकोसिस्टीम आहे, ते झालं फॉरेस्ट. आता फॉरेस्ट एरिया आणि दुसरं एक आहे फॉरेस्ट कवर. आता द टर्म फॉरेस्ट एरिया और recorded forest area generally refers to all geographic areas recorded as forest in the government record. मग गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डमध्ये काय केलं जाते, असं कुठलंही डायरेक्ट आता ज्याला आपण फॉरेस्ट म्हणतो तर असं कशावरून म्हणतो हे फॉरेस्ट आहे. गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डमध्ये कुठेतरी मेन्शन आहे की हा एवढा एरिया फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर केला. तर आता तेव्हाच्या रेकॉर्डमध्ये जे डिक्लेअर केल्या गेले, आतापासून मग तिथं फॉरेस्ट आहेच का? त्याच्यानंतर जंगलतोडी झाली आहे तिथं आता नसेलही, पण तो एरिया गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डमध्ये फॉरेस्ट एरिया म्हणून तो जिथं शिक्का लागलेला आहे तो फॉरेस्ट एरिया म्हणून ओळखला जाते. ऑन द अदर हँड, फॉरेस्ट कवर रेफर्स टू ऑल लँड्स मोर दॅन 1 हेक्टर इन एरिया हॅव्हिंग ट्री कॅनॉपी डेन्सिटी मोर दॅन 10%. हे दोन्ही इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आपण फॉरेस्ट एरिया कशाला म्हणू, ज्याचं काय आहे 1 हेक्टरपेक्षा ज्याच्यामध्ये एरिया हा जास्त आहे, आणि दुसरं क्रॉप कॅनॉपी किती आहे, 10% पेक्षा जास्त आहे. जर इथं झालं, एरिया काय आहे 1 हेक्टरपेक्षा जर कमी झाला आणि क्रॉप कॅनॉपी जरी 10% पेक्षा जास्त असली, तरी तुम्ही त्याला फॉरेस्ट कव्हर एरिया म्हणू नाही शकत. मग फॉरेस्ट कशाला म्हणू शकतात, एरिया पण 1 हेक्टरपेक्षा जास्त असला पाहिजे. आणि कॅनॉपी कशाला म्हटलं गेलं, कॅनॉपी म्हणजे नॉर्मल जे तुमचं ट्री आहे, ते जे झाड आहे त्या झाडाच्या वर जे काही ग्रीन लिव्ज आहेत, हिरवे जे पानं आहेत, जिथं तो हिरवा भाग आहे त्याचं एकत्रित वरून सॅटेलाईटनं किंवा त्याला रिडार सिस्टीम म्हणतात, रायडर सिस्टीम किंवा रिडार सिस्टीम, तर त्याच्यावरून ते सगळं मोजल्या जाते. तर ते क्रॉप कॅनॉपी जो ग्रीन पार्ट आपल्याला दिसते त्याला म्हटलं जाते क्रॉप कॅनॉपी. तर ते क्रॉप कॅनॉपी असली पाहिजे किंवा कॅनॉपी डेन्सिटी असली पाहिजे 10%च्या वर, आणि एरिया असला पाहिजे 1 हेक्टरपेक्षा जास्त. त्याला आपण फॉरेस्ट कव्हर म्हणतो किंवा फॉरेस्ट एरिया म्हणतो. फॉरेस्ट कव्हर म्हणतो त्याला, फॉरेस्ट एरिया याला म्हटलं. दोन्ही याच्यामध्ये फरक आहे बरं. वेळेवर एक्झाममध्ये असंच होते, फॉरेस्ट एरिया म्हटलं होतं, मग हे तेच आहे 1 हेक्टरपेक्षा जास्त आणि 10%पेक्षा जास्त. पण फॉरेस्ट एरिया हा गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डनुसार जो दिलेला आहे त्याला फॉरेस्ट एरिया म्हटलं, आणि फॉरेस्ट कव्हर त्याला म्हटलं ज्याच्यामध्ये 1 हेक्टरपेक्षा जास्त एरिया आहे आणि 10%पेक्षा जास्त क्रॉपची कॅनॉपी आहे. हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. दस द टर्म फॉरेस्ट एरिया डिनोट द लीगल स्टेटस of the land as per the government record, whereas the term forest cover indicates the presence of trees over any land.
म्हणजे फॉरेस्ट एरिया जो आहे ते काय म्हटलेलं आहे, त्याला लिगल स्टेटस मिळालं कोणाकडून, गव्हर्नमेंटकडून, की हा एवढा एवढा फॉरेस्ट एरिया आहे. आणि दुसरं फॉरेस्ट कवर काय इंडिकेट करते, द प्रेझेन्स ऑफ ट्रीज ओव्हर एनी लँड, म्हणजे त्या लँडवर किंवा कोणत्याही लँडवर किती ट्रीजचं प्रेझेंट आहे, म्हणजे किती ट्रीजचं प्रेझेंट आहे, ज्याच्यामध्ये मग काय होतं 10%पेक्षा जास्त आणि 1 हेक्टरपेक्षा जास्त, हे डेनोट कोण करते, फॉरेस्ट कवर. आणि त्याच्यामध्ये ते गव्हर्नमेंटने जे रेकॉर्डमध्ये मेन्शन केलेलं आहे की एवढा एवढा एरिया हा फॉरेस्ट कवर म्हणून किंवा फॉरेस्ट एरिया म्हणून त्याला म्हटलं आहे आपण फॉरेस्ट एरिया. अरे समज रहे क्या, समजून राहिलं का? पण तर काय सर, फॉरेस्ट आतापर्यंत इंजिन चालू होतं आणि इंजिन सोडून गाडी मोटरी हे चालू होतं आणि आता डायरेक्ट जंगलातच. समजत आहे का? नाही समजलं तर विचारा.